मोबाईलच्या स्क्रीनवर सध्या व्हॉट्सअपचं सैन्य फेसबुकच्या भिंती लढवत ट्विटर आणि इन्स्टावरनं तोपगोळे सोडण्यात रम्मान झालेला आहे. मोबाईलच्या स्क्रीनवरची ही नवी पिढी तुम्ही मैदानावरच्या मातीत आणली, यासाठी खरं तर पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करायला हवं. कारण खेळच मातीशी नाळ जोडून ठेवतो, खेळच जिद्द शिकवतात, खेळच अंगी चिवटपणा आणतात, खेळच हार पचवायची ताकद देतात आणि खेळच विजयाचा उन्माद सुद्धा अत्यंत सजगपणे साजरा करायची हिकमत देतात. जी माणसं खेळतात ती माणसं कधीही आयुष्याला कंटाळत नाहीत. जी माणसं खेळत राहतात ती कधीही निराश होत नाहीत. जी माणसं सतत मैदानावरच असतात त्यांच्या शब्दकोशामध्ये अशक्य असा शब्द कधी येत नाही. त्यामुळं खेळ हे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळे मरगळलेल्या या नव्या पिढीमध्ये जिवंतपणाचं नवं चैतन्य भरायचं काम तुम्ही खऱ्या अर्थानं केलं म्हणून आपल्या सगळ्यांचं या फाउंडेशनचं मी सुरुवातीला मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो. आज आपण अनेकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकता आहात, अनेकांना उद्याच्या जगण्यासाठी लढण्यासाठी बळ देता आहात. खरं तर मी वारंवार सांगतो की गुणवंतांचं कौतुक जरूर करावं, पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे. कारण हल्ली अशी कौतुक माणसं भेटत नाहीत, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही रस्त्यानं चाललो की समोरच्याला विचारतो कसं काय बरं आहे का. तो काळ होता आम्ही विचारायचो तरी कसं काय बरं आहे का. पुढचा म्हणायचा आमचं कशाचं बरं, तुमचंच बरं आहे. त्या काळात दुसऱ्याचं खूप बरं वाटायचं. आता काळ इतका बदललाय, आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही, पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे अशा काळात आपल्याला कुणाचं तरी बरं वाटतंय, त्यांनी केलेलं कार्य खरं वाटतंय. एवढंच नव्हे ते त्यांनी अखंड चालू ठेवावं असंही आपल्या उरी दाटतंय आणि म्हणून काहीतरी करावं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी ही भूमिका आपण घेत आहात. याचा सगळ्यात मोठा मनस्वी आनंद आहे. खरं तर याच्यातूनच उद्याचं नवं विश्व तयार होणार आहे आणि या नव्या विश्वाचे शिलेदार म्हणून तुमचं नाव लिहिलं जाणार आहे. ही सगळ्यात मोठी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला, पण कुणाच्या बळावर घडवला? अमेरिकेचं सैन्य आणलं होतं, कारण युरोपियन राष्ट्रांची मदत घेतली होती. हे साम्राज्य कुणाच्या बळावर उभा राहिलं? जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा इतिहास आहे, सगळ्यात मोठा. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 चा. शिवाजी महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला 1646 साली आणि शिवाजी महाराजांचं निधन झालं 1680 साली. म्हणजे महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं आणि स्वराज्याचं आयुष्य फक्त 35 वर्षाचं. फक्त या 35 वर्षात जगातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी क्रांती आहे की अवघ्या 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवणं आणि स्वतःचं सार्वभौम स्वराज्य निर्माण करणं हे जगाच्या पाठीवर कुणालाही शक्य झालं नाही. ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं, या महाराष्ट्रानं करून दाखवलं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोण होतं सोबतीला, कोण होतं मदतीला? अहो तुमचे माझे पूर्वजच शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. 18 पगड जातीची, 12 बोलते दराची, चड्डी लंगोटीतली सखी सोबती सवंगडी मंडळी सोबत घेऊनच शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे ध्येय प्राप्त करण्यासाठी अविरत संघर्ष केला. खरं तर हा सत्ता मिळवण्याचा संघर्ष नव्हता, हा जीवन मूल्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी उभारलेला संग्राम होता. ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. खरं तर मासाहेब जिजाऊंच्या सोबत ज्यावेळी शुभाराजे पुण्यात आले, उद्ध्वस्तोस झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, रायारावानं गडवाचा नांगर फिरवलेला पुणे, इथली माणसं गावात नव्हती. इथं कोणी वस्ती केली तर त्याचा निर्वांश होईल यासाठी एक पहार रोवलेली, पहारेवर एक तुटकी वान फुटकी कवडी अडकवलेली आणि सांगितलेलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ, वस्ती झाली केली तर निर्वांश होईल. आणि माणसं त्या भीतीनं परगंदा झाली. सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यात, किर्र कडेकपाऱ्यात जो मुठीत घेऊन कशी बशी जगायला लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच त्यांच्या आयुष्याचा अट्टास झाला. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. राज्य करायचं आहे, जहागिरी चालवायची आहे, पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर? होतं कोण इथं? दगडाधोंड्यांवर. अरे माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्याखोऱ्यात परगंदा. मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ. या परत या, गावात या. रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शुभराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. आणि बघता बघता रयत परतू लागली.
घरं गजबाजू लागली, गावं कुजबुजू लागली. पण रयते पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात तर आलो, घरात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? आणि त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या माँसाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिब्यानं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांनी असंख्यांना जमिनी दिल्या, जमिनी लागवडीखाली आणल्या गेल्या. एवढंच नव्हे, शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी झाली. 5 हात लांब 5 तसू 14 मुठींची लांब काठी या परिमाणाच्या आधारावर महाराजांनी महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी केली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचा उद्गाता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेडशिवापूरच्या आंबिलोड्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी चालू केला तो भाग वेगळा. पण आजही दुष्काळ पडतो. आम्ही सांगत राहतो शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. म्हणजे विज्ञान युगात राहताना आजही आम्हाला दुष्काळावर मात करण्यासाठी महाराजांचीच पाणी योजना आठवावी लागते. हे महाराजांच्या दूरदृष्टीचं सगळ्यात मोठं यश आहे. या सगळ्या सुविधांच्या बळावर शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, बघता बघता मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच काळजात कल्लोळ उठला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगाव्यासारखी जनावरं उभ्या पिकात थायदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेस्तनाबूत करायची. डोळ्या देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे आला. मासाहेब, पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसही लगडली, पण मासाहेब जनावरं उच्छाद मांडत्यात, उभ्या पिकात हैदोस घालत्यात, काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, शेतकरी जगला पाहिजे. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कुणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि गावागावातनं तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर खुसपसताना दिसलं, चित्त्याच्या चपळाईनं झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या आवळायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात 2 पक्षी मारले मासाहेबांनी. एक, जनावरापासून पिकाचं रक्षण झालं आणि 2, स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झाले. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारेकरी धावत धावत पुढे झाला. 5-6 तरणीबाण पोरं. एका पोराच्या खांद्यावर भलं मोठं रानगाव्याचं धूड. पहारेकरने विचारलं, काय र? तसं तरणबा मासाहेबांनी भेटायचं आहे. का र? मासाहेबांनी दौंडील ती नव, जो कोणी जनावराची शिकार करल त्याला ही काय जनावर घेऊनच आलोय नव. तसा पहारेकरी म्हणला, पर सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटले बेगार जाणार नाही. अरे येडा का खोडाल्या का? आजचं सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटले बेगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तर दिवशी पुढे झालं. मासाहेब मासाहेब मासाहेब, तुम्ही दमडील ती नव, जो कोणी जनावराची शिकार कराल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नव. मासाहेबाने एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला नाहीची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. हे अख्खं जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं? एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं खळखळ खळखळ पाणी उकळायला लागलं. त्याला हुंदका फुटला. नालेला हुंदका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. मासाहेब पुढे झाले. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं.
तुमच्या कौतुकाची थाप फक्त पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाले, त्या पोराचे डोळे पुसले, त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, ताना, तानाजी मालुसरा, उमरडजी. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खर तर स्वराज्य हे जरा एकदा नीट करा. स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही, कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय. ही सगळ्यात आणि सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. मला इथं आनंद एवढ्यासाठी झाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा तो वारसा आपण जपत आहात. कदाचित इथूनच उद्याचा एखादा तानाजी, एखादा बाजी, एखादा सूर्याजी आणि येसाजी या जळगावच्या मातीतनं उभा राहील, जो उद्याचा इतिहास घडवेल. ही कौतुकाची थाप फार महत्वाची. नाहीतर एवढा प्रचंड मोठं ध्येय महाराजांनी समोर ठेवलंय, कशाच्या बळावर? काय देणार होते महाराज? अहो बघा ना, आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर. आणि महाराज कोंढाण्याकडे पाहता पाहता तानाजीला म्हणाले, तान्हा, कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसा सर्दिशी उठला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. मला राहून राहून प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी? का महाराज म्हणले असतील तानाजीला, ताना तेवढा कोंढाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो. काय दिलं काय महाराजांनी? कौतुकाची थाप. हो, महाराजांनी महामंत्र दिला. महाराजांनी कधीच कुणाला सांगितलं नाही मी सांगतोय म्हणून ये, मी म्हणतोय म्हणून लढ, अजिबात नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, तुला जर वाटत असेल तुझ्या पोरीबाळींची अब्रू सुरक्षित राहावी तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये. तुला जर वाटत असेल हे तुझं राज्य तुझंच राहावं तर ये. मी सांगतोय म्हणून नाही. महाराजांनी राज्य उभा केलं, पण या स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं. ठेवलं असतं तरी अभिमानच वाटला असता आम्हाला, पण नाव शिवराज्य नाही ठेवलं. नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा, स्वराज्य, माझं राज्य. अरे मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मी इथल्या प्रत्येकात रुजली, भरली, फुलली, आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला, मरायला, झुंजायला सिद्ध झाली. हा सगळा प्रयत्न मला तो वाटतो, माणसं एकत्र यावीत, त्यातून एकता निर्माण व्हावी, त्यातून सामूहिक शक्ती तयार व्हावी, आणि त्याच्या बळावर मग उदंड ध्येय साध्य करावं. हेच तर केलं महाराजांनी. नाहीतर महाराजांच्या राज्याचा वचननामा काय होता? काय होता? या देशाचा शेवटचा इंग्रज गव्हर्नर फिलिप्स तोसल लिहितो, हा जगातला एकमेव राजा आहे ज्याला कळालं सैनिकांना पोट असतं. हा एकमेव राजा आहे. रिकाम्या पोटी माणसांच्या पाठीचे कणे कधीच ताट राहत नाहीत. पोट रिकामी असली की कणे झुकलेले आणि वाकलेलेच राहतात. ताट कण्याची माणसं तयार करायची झाली तर पहिल्यांदा यांची पोट भरली पाहिजेत. पोट भरायची असतील तर यांच्या खिशात दाम पाहिजे, आणि दाम हवा असेल तर यांच्या हाताला काम पाहिजे. शिवाजी महाराजांच्या राज्याचा वचननामा होता, सर्वांस पोटास लावणे आहे बस. 18 पगड जातीची बारसारी, सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माली, धनगर, कोळी, आगरी, भंडारी सगळी. महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत, पैकी 360 स्वराज्यात आहेत, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत बांधलेत. 35 वर्षात घर बांधून होत नाही आम्हाला. किल्ला बघून या एक 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. महाराजांनी या गडकिल्ल्यांच्या बांधकामातनं, 110 नव्या किल्ल्यांच्या माध्यमातनं इथल्या माणसांना रोजगार निर्माण करून दिला. पोट भरली, आणि भरल्या पोटी माणसाला मग स्वाभिमान, अस्मिता, मग ताटकाना, हे सगळं भरल्या पोटी महाराजांनी पहिलं ते केलं.
मातीसाठी मरणारी माणसं उभा करायची आहेत ना, पहिल्यांदा पोटं भरायला हवीत. हे सगळ्यात महत्वाचं. मराठी माणसाला व्यापार जमत नाही कोण म्हटलं? देश आमचा आहे, देशातले समुद्र आमचे आहेत, पण समुद्रावर सत्ता आमची नव्हती. महाराजांच्या काळात समुद्रातून प्रवासाला जायचं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. आपली स्वतःची नौका असली समुद्रात टाकायची म्हटलं तर पोर्तुगीजांचं परवानगी पत्र. आमच्याच देशातल्या समुद्रावर आमचा अधिकार नव्हता. महाराजांनी विचार केला, शत्रू कोण? या देशात राज्य नव्हते असं नाही, विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरींच्या यादवांचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण हे स्वराज्य उभं करू, आणि ते नाही. राज्य उभा करण्यापेक्षा राज्य राखणं महत्वाचं. महाराजांनी लक्ष याच्यावर केंद्रित केलंय. धोका ओळखला, शत्रू कुठून येतोय? इंग्रज, पोर्त, डच कुठून आले? हे मोंगल कुठून? आणि महाराजांनी त्यावेळी सांगितलं 350 वर्षापूर्वी, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला, मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. 350 वर्षापूर्वी. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारा पहिला राजा ही शिवाजी महाराजांची ओळख आहे. आम्ही तर समुद्रातनं 5 मैलापेक्षा पुढे जातच नव्हतो, आम्हाला सिंधुबंदीच होती. अशा काळात महाराज आरमार उभारायचा निर्णय घेत आहेत. क्रांती आहे. आता समुद्रातच जायचं नाही तर नौका ज्ञान कुठून येणार? महाराजांनी पोर्तुगीज लुई व्हेनेगस आणि फर्नांडो व्हेनेगस या 2 पोर्तुगीजांना आरमाराची बांधणी करायला बोलावलं. आठवड्याभर थांबले असतील, रातोरात पळून गेले. कळाल त्यांना आपण आपल्याच पायावर धोंडा मारतोय. हे शिवाजी महाराजांचा आरमार उद्या पोर्तुगीजांशीच लढणार आहे, म्हणजे आपण आपल्या देशाचा पराभव करायला महाराजांचा आरमार निघून गेले. आता काय करावं महाराजांनी? तज्ञ तर नाहीत, आरमार बांधायचं कसं? थांबले नाहीत. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. महाराज काय यशस्वी झाले? महाराजांनी प्रत्येक ठिकाणी पर्याय निर्माण केला. प्रत्येक ठिकाणी. ते नाहीत आता कसं काय? काम नाही थांबलं, पर्याय उभा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन बेशुद्ध झाला. दुसरा मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू काही शिक्षा ऐकली नाहीस का? तो म्हणला, ऐकली ना. मग तुला भीती नाही वाटत? अरे मरणार आहे आपण. तसं तो कैदी म्हणला, येते फाशी भिशीचं सोड. इथं गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली, ते फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या दुसऱ्या कैद्याने विचारलं, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची ही चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशी दिली मला, कशाला खोटं सांगेल? वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. बरं महाराज, माझ्या घोड्याचं जाऊ द्या, मला फक्त 1 वर्ष द्या. या 1 वर्षाच्या आत मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. राजा म्हणला, नाही केलंस तर? फाशी दिलीच मला, मी 1 वर्ष मागतो, 1 वर्ष द्या. या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण दिलंच 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल दिलं तुला वर्ष. दिलं, त्याला वर्ष मिळालं. पहिल्या कायद्याला काय विकळे ना, त्याने परत याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तो म्हणला, घोडा उडतोय. अरे मग राजाला खोटं का सांगितलं? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकललायस. तसा तो म्हटला, मी ते नाही केलं, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब अरे ह्या 1 वर्षात काही होईल म्हणजे? अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरेल, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होईल, आणि तोही नाही मेला तर
ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरेल, आणि तोही नाही मेला तर घोडा खरंच उडेल. अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं, मी आता हार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ, मी आता पराभव कशाला स्वीकारू, मी लढेन लढेन लढेन, जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी लढेन. ही पर्याय निर्माण करायची जी प्रक्रिया आहे ना, ती आमच्यात यायला हवी. ती अवकाळी झाली, पाऊस, शेती गेली, नोकरी लागे ना, रोजगार होईना, किती कारण सांगणार, पर्याय काढा ना. झेपावत राहा, झेपावता येत नसेल उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, सरपटता येत नाही घसरत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीच तोपर्यंत जात राहा, पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतं. महाराजाने पर्याय काढला, पोर्तुगीज नाही गेले पळून, ठीक. महाराजाने कोकणातले कोळी, आगरी, भंडारी, मुस्लिम लोक गोळा केली, आरमार उभा करा. आणि या मातीतल्या माणसांनी शिवाजी महाराजांचं आरमार उभा केलं. स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्या तरंगू लागली. तुम्हाला माहिती आहे, रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला शिवाजी महाराजांनी पहिला जहाज बांधायचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. तोफा ओतायचे कारखाने महाराष्ट्रात सुरू झाले. स्वराज्यासाठी लागणारा दारुगोळा स्वराज्यातच निर्माण होऊ लागला. उद्योगशीलता, सृजनशीलता आणि निर्मिती क्षमता हे शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेले अलौकिक गुण आहेत. अलौकिक. स्वराज्याच्या बनावटीची जहाज ज्यावेळी दर्यात जायची, त्या जहाजात एखादी अवजड तोफ ठेवली जायची, पण त्या तोफेच्या ओझ्यानं जहाज डचमळायचं. सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. एके दिवशी महाराजांनी हे बघितलं, काहीतरी केलं पाहिजे, आणि विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. सगळ्या कामगारांना गोळा केला, मी सांगतोय तसं जहाज तयार करा. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीने पळणार, किती ओझं ठेवले तरी नडच मिळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. त्यावेळी जहाज फक्त इंग्रज तयार करायचे आणि इंग्रजांकडनंच जहाज विकत घ्यावी लागायची. शिवाजी महाराजांनी पहिला इंग्रजांचा धोका ओळखला. महाराज लिहितात, हे इंग्रज साधे साहुकार नव्हे ते, यांना भूमी स्थळाची माया फार, घेतले स्थळ सोडतील ना, हे आत्ताच उखडले पाहिजेत. आणि महाराजांनी उखडले. खांदेरीला तुंबळ लढाई झाली. इंग्रजांची 2 जहाज, व्हिक्टर आणि रिव्हेंज, मराठ्यांनी जिंकली. कॅप्टन हेनरी थॉर्पची गर्दन उडवली. सागरी महायुद्ध पराभूत केले. इंग्रजांचा सपशेल पराभव, ज्या इंग्रजांनी पोर्तुगीजांच्या आरमाराचा पराभव केला, त्या इंग्रज आरमाराचा पराभव महाराजांच्या आरमारानं केला. सुरतेच्या इंग्रजांनी एक पत्र लिहिलंय, का पराभव झाला. तो लिहितो, ह्या शिवाजी महाराजांची जहाज जर बघितली, जोपर्यंत तशी जहाज आपल्याकडे येत नाहीत तोपर्यंत शिवाजी महाराजांचा पराभव करणं अशक्य आहे. आणि हे कळाल्यावर ज्या इंग्रजांकडनं सगळी जहाज विकत घेतात, त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलंय, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी किंवा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे, महाराजांची. नेव्हीचे जनक फक्त नाहीत महाराज. भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. नेव्हीचे नव्हे, मर्चंट नेव्हीचे जनक सुद्धा शिवाजी महाराज आहेत. 8 बंदरं होती आणि 8 बंदरावरनं स्वराज्याची व्यापारी जहाज इराक, इराण, तुर्कस्तान आणि युरोपियन राष्ट्रात मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात होती. कोण म्हटलं मराठी माणसाला व्यापार जमत नाही. 350 वर्षापूर्वी महाराजांची जहाज व्यापार करायला जात आहेत. 350 वर्षापूर्वी. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे अफजल खानाचं पोट ते शाहिस्ता खानाचं बोट एवढाच नाही, अफाट आहे, अफाट. सुरतेवर छापा मारला शिवाजी महाराजांनी. इंग्रजांची वखार. आता शोधावं काय सोनं नाणं पैसा अडका नाही. या राजांची ज्ञानाची भूक फार अफाट आहे. शिवाजी महाराजांची भेदक आणि शोधक नजर त्या इंग्रजांच्या वखारीत काहीतरी वेगळं शोधू लागली. काहीतरी असणार, हे सुधारलेले विज्ञानवादी इंग्रज काहीतरी नवं असणार. आणि महाराजांच्या नजरेला यंत्र बसलं. महाराजांनी ते यंत्र टिपलं ते उचललं, आणलं सोबत.
इंग्रजांच्या वखारीतनं महाराजांनी त्या छाप्यातून ते यंत्र आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना माहिती नाही. पण जिज्ञासा बघा, महाराजांनी लगेच इंग्रजांना पत्र पाठवलं, ते परवा आम्ही छापा मारला होता तुमच्यावर, ते आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण ते कशाचं आहे ते सांगता का? कशाला सांगतील इंग्रज? नाही सांगितलं त्यांनी कशाचं आहे. जेवढा काळ महाराज सुरतेच्या मुक्कामामध्ये होते, शोध घेतला आणि महाराजांना कळालं हे छापाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम उत्तम, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, उत्तम, हे छापा यंत्र सुरू झालं पाहिजे. त्याने परत इंग्रजांना पत्र लिहिलं, हे छापा यंत्र चालवणारा, चालू करणारा कुणी माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. सुरतेच्या मुक्कामात महाराज जेवढा काळ होते तेवढा काळ ते यंत्र सुरू करायचा प्रयत्न करत राहिले, झालं नाही. शेवटी येता येता सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला त्यांनी ते छपाई यंत्र दिलं आणि त्यांना सांगितलं हे यंत्र चालू करा, छपाई कला सुरू करा. महाराज पुढे महाराष्ट्रात निघून आले, पण ज्यांना यंत्र दिलं महाराजांनी त्या भीमजी पारेखनी शिवाजी महाराजांनी दिलेल्या यंत्राच्या बळावर हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू केला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. तो सुरतला आजही आहे. तलवार नाही, या राजानं लेखणी सुद्धा अफाट चालवली. तुम्हाला माहिती आहे किती ग्रंथ निर्माण केलेत शिवाजी महाराजांनी? आताच्या स्पर्धा परीक्षेच्या पोरांना जेवढ्या आम्ही एवढी एवढी पुस्तकं देतो, हा काय विचार आहे? हे ज्ञान प्रवाहित झालं पाहिजे. पिढ्यानपिढ्यांना घडवणारं फक्त ज्ञान हे 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 पोहोचलं पाहिजे. 350 वर्षापूर्वी महाराज हा विचार करतायत. इथं बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजाचा संकर्षण सकळकडे होता, विद्वान पंडित. महाराजांनी त्यांच्याकडनं गनिमी काव्याच्या युद्धतंत्रावर ग्रंथ लिहून घेतलाय. मराठी राज्य आहे, राज्यकारभार मराठीतच झाला पाहिजे. भारतातला पहिला शब्दकोश फारसी ते मराठी, ज्याला राजव्यवहार कोश म्हणतो, अमात्य बोलो रघुनाथ पंडितम करूची राजव्यवहार कोशम, शिवाजी महाराजांनी तो राजव्यवहार कोशम रघुनाथ पंडितांकडनं करून घेतलाय. अवकाश ग्रहगोल शास्त्रांवर महाराजांनी पुस्तकं लिहून घेतलीत, धोंडीराज व्यासांनी लिहिलीत. बालशास्त्री संगमेश्वरकर ज्योतिषी यांच्याकडनं अवकाशाच्या ग्रहगोल शास्त्रावर ग्रंथ लिहून घेतलाय. कवींद्र परमानंदांकडून त्यांनी शिवकाळ लिहून घेतलाय, शिवचरित्र लिहिलंय त्यांनी. गागा भट्ट आले तिथं, आणि गागा भट्टांना काय सांगतायत महाराज? आलाच आहात तर आद्य शंकराचार्य, कुमारिल भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वाद विवाद झालाय, त्याची संहिता तयार करायची राहिली, तेवढी तयार करून घ्या, ग्रंथ लिहून घ्या. कधी झाले आद्य शंकराचार्य? महाराजांच्या अगोदर 700 वर्ष. अभ्यास किती आहे महाराजांना माहिती आहे. त्यांना काय वाद झालाय? अद्वैत, एकत्व, सगळे एक आहेत. इतिहास कधी घडतो, क्रांती कधी घडते, सगळे एक होतात तेव्हा. शिवाजी महाराजांचं स्वराज्य कधी घडलं, 18 पगड जाती 12 बोलतेदार सगळे सगळे एक झाले तेव्हा. देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं, हे सगळे जाती धर्म एक होऊन देशासाठी उभा राहिले तेव्हा. लिहा, हा द्वैतवादावर ग्रंथ लिहा. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश विविध जाती पंथांनी बनलेला, ही माणसं एकत्र करणंच मुळात कठीण, पण ती एकत्र करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाचा मंत्र प्रेरणं, हेच अद्भुत आणि अशक्य काम, जे स्वप्नातही शक्य होणार नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये प्रत्यक्षात आणून दाखवलं. इथं प्रत्येक जातीतल्या माणसांच्या गुणाला वाव मिळाला. शिवाजी महाराजांनी प्रत्येक धर्माचा आदर केला. आणि हा राजा काय सांगतोय? आपल्या सैनिकांना आदेश देतोय, रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये. पण कुठली रयत? आपल्या स्वराज्यातली नाही. हा राजा काय सांगतोय? शत्रूच्या सैन्यात ज्यावेळी लढाईला चाल, शत्रूच्या प्रांतात जाल, शत्रूच्या प्रांतातल्या रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये. शत्रूच्या रयतेला पण त्रास नाही द्यायचा. शत्रूच्या राज्यात गेला, स्त्रीला धक्का लागता कामा नये. सन्मानच झाला पाहिजे. महाराज सांगतायत, शत्रू राज्यात असाल, मंदिर, मस्जिद, चर्च हात लावायचा नाही. रवींद्रनाथ टागोर म्हणतात हे अलौकिक आहे, हे अलौकिक आहे, अद्भुत.
या अखंड देशामध्ये जो खंडप्राय आहे त्याला अखंड करायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. या मातेमध्ये राष्ट्रवाद, राष्ट्रीयत्व निर्माण करायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हे अद्भुत काम आहे महाराजांचं. अलौकिक. किती पुढे आहेत महाराज. आम्ही आता ते मोबाईल महाराजांच्या काळची संदेश वहन यंत्रणा काय आहे. कुठलं लाकूड जाळलं की काळं धूर होतो, कुठलं लाकूड जाळलं की पांढरा धूर, कुठलं लाकूड जाळलं की निळ्या ज्वाळा, कुठलं लाकूड जाळलं की लाल ज्वाळा, याच्यावर संकेत ठरायचे महाराजांचे. आमचा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, कोंडाणा जिंकला आणि मग मावळ्यांनी कोंडाण्यावर पांढरा धूर केला. पांढरा धूर म्हणजे विजयाची खून. कोंडाण्यावरचा हा पांढरा धूर राजाने राजगडावर न बघितला आणि राजे कडाडले, गड फटे. म्हणजे पांढरा धूर हा विजयाची खून आहे. एखाद्या शुभ बातमी असेल, रायगडावर काळा धूर केला जायचा, रायगडाचा काळा धूर राजगडावर दिसायचा, मग राजगडावर काळा धूर, राजगडाचा काळा धूर तोरण्यावर दिसायचा, मग तोरण्यावर काळा धूर, तोरण्याचा काळा धूर प्रतापगडावर दिसायचा, मग प्रतापगडावर काळा धूर, प्रतापगडाचा काळा धूर पाटणच्या दातेगडावर दिसायचा, मग दातेगडावर काळा धूर, दातेगडाचा काळा धूर कोल्हापूरच्या रांगण्यावर दिसायचा, मग रांगण्यावर काळा धूर, रांगण्याचा काळा धूर सामानगडावर दिसायचा, मग सामानगडावर काळा धूर, सामानगडाचा काळा धूर पद्मदुर्गावर दिसायचा, मग पद्मदुर्गावर काळा धूर, पद्मदुर्गाचा काळा धूर जंजिरावर दिसायचा, मग जंजिरावर काळा धूर सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातल्या 360 किल्ल्यावर एका तासाच्या आत मेसेज पोचायचा. काय झालंय. आउट ऑफ कव्हरेज, नॉट रिचेबल, सभी लाईने व्यस्त है. प्रकार नाही. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी. 350 वर्षापूर्वी. काय विलक्षण आहे. काय शिवाजी महाराजांची ताकद काय आहे. कशाच्या बळावर. 50 वर्षाचं आयुष्य आहे, पण या 50 वर्षात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच नियोजन. काय करायचंय जन्माला येऊन, काय यायचंय जन्माला. 50 वर्ष एकही घटना नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नाही, बाकी एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना शिवाजीराजे दी मॅनेजमेंट गुरु म्हणून महाराजांचं व्यवस्थापन शिकवलं जातं. जगातली 123 राष्ट्र शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाचा, लष्करी व्यवस्थापनाचा अभ्यास करतायत. साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. फक्त 2 मिनिटं. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. दुपारी 2:30 वाजता महाराजांनी खानाचा कोथळा काढला. 10 नोव्हेंबर स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट महाराजांनी परतवलं. मला प्रश्न असा पडला की 10 नोव्हेंबरला हे थरार नाट्य घडलंय. 10 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबरला महाराज कुठं असतील. 10 नोव्हेंबरला खान मारला, जीवावरचा प्रसंग आहे. 11 नोव्हेंबरला महाराज कुठं. शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं. 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला. कुठं आहेत महाराज. 2:30 वाजता खानाचा कोथळा बाहेर काढला. 3 वाजता मराठी सैन्य रानावनातलं तुटून पडलं. खानाच्या सैन्यावर लंगड्यातोड चालू झाली. खानाचं सैन्य पाठीला पाहिलं आणि पळत सुटलं. महाराजांना माहिती आहे, हो मारणारच, खान मारणारच. आत्मविश्वास काय आहे. महाराज असं नाही म्हटले, बघतो प्रयत्न करून, बघू जमताय का, नाहीतर काय असेल. विषय नाही, अजिबात नाही. हे जे आहे ना, भयानक आत्मविश्वास आहे, विलक्षण. मला महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय वाटतं माहिती आहे. प्रत्येक प्रसंग मृत्यूचा आहे. अफजल खान मृत्यू, शाहिस्ता खान मृत्यू, आग्रा भेट मृत्यू. पण एवढे भयानक प्रसंग येऊन सुद्धा महाराज कुठंच विचलित झालेले दिसत नाहीत.
गोंधळलेले दिसत नाहीत, भांबावलेले दिसत नाहीत, निराश झालेले दिसत नाहीत, माघार घेताना भेटत नाहीत. एवढा मोठा महायोद्धा धनुर्धारी अर्जुन भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर घेऊन आले. समोर कौरवांचं सैन्य बघितलं, दुर्योधन, दुःशासन, कृपाचार्य, द्रोणाचार्य. भाव विवश झाला अर्जुन, शक्तिपात झाल्यासारखं रथात उतरला. मी 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 नाही लढू शकत. गोंधळून गेला, विचलित झाला अर्जुन. महायोद्धा असणारा अर्जुन ही विचलित झालाय. पण 35 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक क्षण मृत्यूच असून शिवाजी महाराज मात्र कुठेही विचलित झालेले दिसत नाहीत, गोंधळलेले दिसत नाहीत, माघार घेताना अजिबात नाही. काय वैशिष्ट्य आहे? महाराजांनी स्वतःच्या भावनांचं नियोजन इतकं विलक्षण केलंय. भावनांवर नियंत्रण इतकं विलक्षण आहे महाराजांचं की बस, अजिबात नाही. हे महत्वाचं आहे. ठाम स्थिर वृत्ती, कसाही प्रसंग येऊ द्या. अफजल खानाच्या त्या भेटीत खानानं डाव्या बगलेत दाबून धरलं महाराजांना. जर त्या भांबावलेपणात महाराजांना भागणं काढायचं सुचलंच नसतं तर संपलं असतं ना. पण डाव्या बगलेत दाबून सुद्धा महाराजांची वृत्ती स्थिर आहे, शांत, अत्यंत विलक्षण भावनांवर नियंत्रण आहे. विलक्षण हा अद्भुत गुण आहे महाराजांचा. आम्ही आमच्या पोरांना अभ्यासाचं नियोजन करायला शिकवतो, आम्ही आमच्या पिढीला आर्थिक नियोजन कसं करावं याचे धडे देतो, पण आमच्या कुठल्याही अभ्यासक्रमात भावनांचं नियोजन कसं करावं याचे पाठ मात्र शिकवले जात नाहीत. ज्या दिवशी आम्ही ते शिकवू त्या दिवशीपासून या देशात एकही आत्महत्या होणार नाही, अजिबात नाही. गुन्हेगार काय सांगतो, का मारलंस त्याला? रागाच्या भरात झालं. नाही ना भावनेवर नियंत्रण. आत्महत्या भावनेच्या भरात. बाकी कुठलंही नियोजन करण्यापेक्षा भावनांचं नियोजन करायला शिकवा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराजांनी ते 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 केलंय. आत्मविश्वास आहे विलक्षण. हो, मारणारच. मोहम्मद अली माहितीये तुम्हाला, मुष्टियोद्धा होता. कुस्तीला उभा राहायचा आणि पहिलं वाक्य, मी सर्वोत्कृष्ट आहे. बस, एका कुस्तीला उभा राहिला आणि पहिलं वाक्य, मी सर्वश्रेष्ठ आहे. पत्रकार म्हणले, काय बाता मारतोय? पण प्रत्यक्षात कुस्ती सुरू झाली आणि मोहम्मद अलीनं त्या प्रसिद्ध मुष्टियोद्ध्याला पराभूत केलं. त्यावेळी सगळ्यांना वाटलं, हा म्हणतोय ते खरं आहे, हा खरंच सर्वोत्कृष्ट आहे. त्याला पत्रकाराने विचारलं, तुझ्या यशाचं कारण? मी सर्वोत्कृष्ट आहे, बस हेच. तो मोहम्मद अली कधीच असं म्हटला नाही, मी सर्वोत्कृष्ट होईन, मी सर्वोत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करीन, मी पुढच्या वर्षी सर्वोत्कृष्ट होईन. अजिबात नाही. मी सर्वोत्कृष्ट आहे आहे बस. ज्यावेळी सगळ्यांसमोर मी हे बोलतो त्यावेळी मी माझ्यावर जबाबदारी लादून घेतो की आता एवढं सांगितलं ना मी सर्वोत्कृष्ट आहे, मला सिद्ध करावं लागेल. आणि माझी तोच उर्मी, तेच आत्मविश्वास मला जिंकण्याचं बळ देतो. महाराजांनी कधीच अजिबात नाही, अजिबात होईल का नाही, जमेल का नाही, अजिबात नाही. मारला, मारणारच, मारला. खानाचा सैन्य पळून गेला, पण अस्त्र शस्त्र, हत्ती, घोडे, उंट सगळं तिथंच. मराठी सैन्याने टिपलं, पळत जाऊन ताब्यात घेतलं. महाराजांना माहिती आहे 4000 घोडे घेऊन आलाय खान. 2000 घोडे पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात 2000 घोडे आपल्याला मिळणारच आहेत, मिळणारच. आणि मिळाली, मिळाली. बरं, आता नुसती घोडी मिळून उपयोग नाही. ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. एखाद्याला विचारावं, गाडी आहे ना घरी? घरी नाही, मला चालवता येत नाही ना. उपयोग काय तुझ्या गाडीचा? 2000 घोडी मिळाली, पण घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार असतील तर त्याचा उपयोग. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. याला म्हणायचं आत्मविश्वास. तो 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 आहे महाराजांकडे. तो 2:30 वाजता खान मारलाय आणि त्याच रात्री बरोबर 9 वाजता खानाचंच मिळालेले अस्त्र शस्त्र, हत्ती, घोडे घेऊन महाराजांचं सैन्य सज्ज झालं.
त्याच दिवशी आराम माहिती नाही महाराजांना, थकवा अजिबात नाही, क्षणभर विश्रांती चरित्रात कुठंच दिसत नाही. का जिंकत राहिले महाराज? 35 वर्षात का 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं? आराम नावाची गोष्टच नाही. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास अखंड. कुणीतरी एका तत्ववेत्याला विचारलं, हे जग कधी संपेल? तो तत्ववेत्ता म्हणाला, ज्यावेळी एखादी मुंगी एकाच जागी बराच वेळ आराम करत असताना तुम्हाला दिसली तर समजून जा जगाचा अंत जवळ आलाय. पण मुंगी कधीच थांबलेली दिसत नाही, मुंगी कधीच आराम करताना भेटत नाही. एवढासा जीव आहे पण अखंड काम करत राहतो. पावसाळ्याच्या 4 महिन्याच्या बेगमीसाठी 8 महिने अव्याहत सातत्याने ती इवलीशी मुंगी काम करते. इवलिश. काय काय माणसं म्हणतात, कामानं इतकं काम मरायचंय का? माणसं कामानं कधीच मरत नाहीत, माणसं कामाच्या ताणानं मरतात. ताण कधी येतो? काम वेळेत पूर्ण झालं नाही तर. काम वेळेत करा, ताण येणार नाही, बाकी काही होणार नाही. सतत अखंडपणे काम करत राहा. तुम्हाला माहिती आहे मुंगीचं आयुष्य किती आहे? पायाखाली आली तर मरून जाते. आयुष्य किती आहे मुंगीचं? मुंगीची एक प्रजाती 30 वर्ष जगते. 30 वर्ष. आणि मुंगी आंधळी आहे, तिला डोळे नाही आहेत. ते आपल्याला दिसतात ते डोळे नाही, ती आंधळीच आहे. ती प्रजातीच आंधळी आहे. तरी मुंगी सरळ एका राशेत दिसते तुम्हाला. कधीच मुंगीनं शिस्त मोडली अजिबात दिसणार नाही. राणी मुंगी असते पुढं, ती फेरोसिन नावाचं रसायन सोडते. त्या वासावर सगळ्या मुंग्या पाठोमाग एका रांगेनं जातात. एवढीशी मुंगी एवढं प्रचंड कार्य करते. आम्ही किती धडधाकट आहोत, आम्हाला काय अडचण आहे? 2:30 वाजता खान मारला आणि 9 वाजता महाराजांनी घोड्यावर मान टाकली. हर हर महादेवचा जागर झाला आणि मराठी सैन्य सुसाट सुटला. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात घुसले. सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला. म्हणजे उन्हापुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. 20 दिवसात. विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतीसाठी प्रेरणा देणारा ठरतो. कौतुकाची खताप का टाकायची? हा विजय पुढच्या लढाईसाठी प्रेरणा देतो. अफजल खानाच्या मृत्यूनं धक्का बसलेलं शत्रू सैन्य सावध व्हायच्या आधीच महाराजांनी त्यांचा 200 किलोमीटर प्रांत जिंकून टाकला. महाराज कोल्हापूर प्रांतात आहेत. पण महाराज जिंकत राहायचं, यशस्वी व्हायचं आणखीन एक कारण आहे. महाराज कधीच बेसावध राहिले नाहीत. महाराज कधीच गाफील राहिले नाहीत. महाराजांनी कधीच कुठंच 50 वर्षात ढिलाई बाळगली नाही, अजिबात नाही. आता आमच्यातली काय काय लोक म्हणतात, हो आम्हाला आधी माहिती असतं कोरोना येणार आहे, आधीच तयारी करून ठेवली असती. संकट काय मेल करून येतात का? संकटात संपतात कोण? जी बेसावध असतात, जे अखंड सावधान असतात. त्यांचं संकट काहीही करू शकत नाही. संकट पराभूत होतात. महाराज मिरज भागात आहेत पण सावध आहेत, सजग आहेत. महाराजांना माहिती आहे फतेखान नावाची पहिली लाट स्वराज्यावर येऊन गेली आहे. अफजल खान नावाची दुसरी लाटही स्वराज्यावर कोसळली आहे. या दुसऱ्या लाटेतच ऑक्सिजनची कमतरता भासली आहे. अफजल खानानं डाव्या बगलेत दाबून धरलं होतं महाराजांना. ऑक्सिजनची कमतरता तेव्हाच भासली. 2 लाटा येऊन गेल्यात. आज ना उद्या 3री लाट येणार. आम्हाला प्रशासन सारखं सांगत होतं पहिली लाट झाली, आता संपलं, आता काय नाही, आता झाली 2री. आम्ही निवांत, आम्ही बेसावत. महाराज नाही, महाराज सावध आहेत, मिरज भागात आहेत. आणि महाराजांना वार्ता मिळाली सिद्धी जव्हर 65,000 फौजनीशी येतोय. आणि महाराजांना कळालं ओमायक्रॉन आला, 3री लाट आली. काय करावं महाराजांनी? सुरक्षित ठिकाण गाठावं. आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी स्वतःच्या सुरक्षेपेक्षा रयतेची सुरक्षा महत्वाची मांडली. महाराज जर स्वतःच्या सुरक्षेची तोरणा राजगड प्रतापगडीकडे गेले असते तर सिद्धी जव्हर पाठोपाठ आला असता, सगळं स्वराज्य उद्ध्वस्त केलं असतं. महाराजांनी त्यावेळी सांगितलं स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर शत्रूला सीमेवरच रोखा. कोरोनाच्या काळात हाच नियम महत्वाचा होता. त्याला सीमेवरच रोखा. कोरोनाला 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं संकट येतातच हो, ते फक्त रूप बदलून येतात.
महाराजांच्या काळात ती फतेखान अफजल खानाच्या रूपात आली, आता ती डेल्टा कोरोना ओमायक्रॉनच्या रूपात आली, उद्या कदाचित आणखी रूप येतील. संकट येतातच, फक्त रूप बदलत येतात. 350 वर्षापूर्वी सांगितलं महाराजांनी, सुरक्षित राहायचं असेल तर त्याला सीमेवरच रोखा, आणि त्याला सिद्धीला सीमेवर रोखायचं म्हणून महाराजांनी मिरज सोडलं आणि थोट पन्हाळगड गाठला, पन्हाळा स्वराज्याच्या सीमेवर. आणि महाराज पन्हाळ्यावरच हे कळालं आणि सिद्धी जव्हर 65,000 फौजनीशी थेट पन्हाळ्यावर चाल करून आला. पन्हाळ्याला अजगरासारखा विळखा पडला, वाराही आत शिरणार नाही आणि मुंगीलाही बाहेर पडता येणार नाही. राजे पन्हाळ्यावर अडकले. आपल्याला काय वाटतं, आपल्याच वाट्याला लॉकडाऊन आला, आपणच लॉकडाऊन बघितला. 350 वर्षापूर्वी महाराज सुद्धा लॉकडाऊन मध्येच होते. पन्हाळ्यावर 6 महिने लॉकडाऊन होता, अडकूनच होते महाराज. बऱ्याच वेळेला परिस्थिती अशी येते की आपल्या हातात काही नसतंच, अशा वेळी हाताताईपणा करून चालत नाही. 65,000 सिद्धीच्या वेळात अडकल्या महाराजांनी हाताताईपणा नाही केला. काय व्हायचं ते होऊ दे, एकदाच भिडतो त्या सिद्धीला, तो तर राहील नाही तर मी तर राहीन, नाही केलं हे धाडस. यशस्वी माणसाकडे सर्वोत्तम गुण असतो संयम. ज्याच्याकडे हा अलौकिक गुण, त्याचा पराभव कधीच कुणी करू शकत नाही, कधीच कुणी. हा गुण आहे महाराजांकडं. महाराजांना माहिती आहे आपण जाऊ सुद्धा हाताताईपणा करू, पण या ह्याच्यामध्ये आपलं काय बरं वाईट झालं तर स्वराज्य धोक्यात येईल. स्वराज्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे, बाहेर पडून उपयोग नाही. कोरोनाच्या काळात प्रशासन आम्हालाही सांगत होतं बाहेर पडू नका, बाहेर पडू नका, तरी पट्टे बाहेरच. बाहेर काय नाही, बाकी कोण कोण बाहेर आले ते बघायला आलतो. अरे तुमच्यावर सुद्धा कुटुंबाची जबाबदारी आहे, तुम्ही बाधित व्हाल, घरी जाल, कुटुंब बाधित कराल म्हणून सांगत होते बाहेर पडू नका. महाराजांनी त्यासाठी स्वतःला आवरलं. पण या 6 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये महाराजांनी संकटाचा अभ्यास केला, या संकटावर कशी मात करता येईल याचा विचार करून घेतला, योजना बनवली आणि तशीच अंमलबजावणी केली. आणि एके दिवशी महाराज बाजी बांदल देशमुख आणि बाजीप्रभू देशपांडे यांना सोबत घेऊन पन्हाळगडावरनं विशाळगडाच्या रोकांना किर्र काळोख्या रात्री निघाले. महाराजांचं रूप घेऊन सिद्धी जव्हर सिद्धीच्या भेटीला गेला. शिवाकाशीत ओळखला गेला आणि मारलाही गेला. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, 6 महिन्याची ओळख आहे फक्त शिवाकाशीत आणि शिवाजी महाराज. 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळा घेतला. मग त्या पन्हाळ्याच्या पायथ्याच्या आसपासच्या गावातली काही तरनेबाण पोरं महाराजांकडे आली आणि ती स्वराज्यात सामील झाली. नंतर अवघ्या काही दिवसात सिद्धी जव्हरचा वेढा पडला. म्हणजे शिवाकाशीत आणि शिवाजी महाराज ओळख फक्त 6 महिन्याची आहे. मग या 6 महिन्याच्या काळात शिवाजी महाराजांनी त्या शिवाच्या उरात असं काय पेरलं की तो शिवाकाशीत मरायला तयार व्हावा? काय हुबहू दिसायचा महाराजांसारखा. महाराजांनी विचारलं, शिवा, ए शिवा, आमचं रूप घेतोस? सिद्धीच्या भेटीला जातोस? ए शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हटला, होतो. चला केला. 21 तास प्रवास करून पन्हाळ्यावरनं निसटलेले राजे मसाईच्या पठारावर पोचले. गजखिंडीच्या तोंडावर लक्षात आलं सिद्धी जव्हरचं सैन्य नजदीक आलंय. अवघे 400 मावळे त्यांच्या तावडीत सापडले तर सगळेच मारले जाऊन. बाजी प्रभूंनी त्यावेळी महाराजांना सांगितलं, राजे, निमे लोक घेऊन तुम्ही पुढे निघा, आम्ही निमे लोक इथं सिद्धीशी झुंजितो. राजे, आम्ही साहेबकारी मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय सांगतायत बाजी? राजे म्हणले, नाही बाजी, एकत्र लढू, इथंच लढू, सगळे जाऊ. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. मरणाला हसत हसत समोरा जाणारा शिवाकाशीत आणि आम्ही स्वराज्य करी मरितो, तुम्ही जा. का? केवढं धाडस आहे समर्पित व्हायचं. 300 लोक फक्त त्या गजखिंडीमध्ये 3000 सिद्धी जवळच्या फौजेशी झुंजत राहिले.
शरीरावर जागा नव्हती. बाजी बांधल देशमुख आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या किचित वार झाला नाही, पण कडाडत राहिले बाजी. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजा विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजा विशाळगडावर पोहोचल्याचे आवाज कानावर पडले आणि मग बाजीनं अखेरचा श्वास घेतला. आम्ही स्वराज्यकारी मरितो. संपले. ही कडकडीत निष्ठा आहे ना, ही कडकडीत निष्ठावंत माणसं घडवणारं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे शिवाजी महाराज. शिवकाळ हा जगण्याची स्पर्धा नाही, ही मरण्याची स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि यसाजी म्हणायचा राज ह्यो डाव आपला, आपण जाणार राज. तसा बाजी म्हणायचा यसाजी आम्ही आहे नव, ही मोहीम आपली, आपण जाणार राज. राजा आपण लढणार. तसा तानाजी म्हणायचा बाजी कवापासून नंबर लावून बसलोय का सर माग, ही मोहीम आपली आहे, आपण जाणार राज, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजानं नरदुर्ग तयार केले. नॅशनल कॅरेक्टर्स, राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय महाराजांनी. कुणी घ्यावं, तानाजी बाजी यसाजी कोंडाजी कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. पण विश्वास किती आहे. बाजीने शेवटचं वाक्य सांगितलंय, आम्ही मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. आणि खरं होतं ते. बाजींच्या पश्चात राजे बाजीप्रभूंच्या सिंध या गावी गेले. फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभू या दोघांना मिळून 8 मुलं होती. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना महाराजांनी चालू केली 350 वर्षापूर्वी. आता ठीक आहे, ज्यांची मुलं सेवेत दाखल होण्याच्या वयाची आहेत त्यांना सैन्यात घेता येईल. ज्यांची मुलं लहान आहेत त्यांचं काय. महाराजांनी त्यांच्यासाठी योजना बनवली आहे. रायगडावर बाल प्रवेशी गृह चालू केलंय की लहान लहान मुलं त्यांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा, जेवणा राहण्याचा सगळा खर्च स्वराज्याकडनं केला जायचा आणि ती योग्य वयाची झाल्यावर त्यांना सेवेतही घेतलं जायचं. बरं ठीक आहे, ज्यांना मुलं आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. काही तरुण सैनिक, नुकतंच लग्न झालंय, मुलबाळ नाहीये आणि घरी एकटी पत्नी आहे तिचं, महाराजांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी फॅमिली पेन्शनची व्यवस्था केली आहे 350 वर्षापूर्वी. फॅमिली पेन्शन व्यवस्था काय बनवली, सिस्टीम काय तयार केली आहे. पण पेन्शन किती तेही नमूद केलंय महाराजांनी. तो सैनिक धारातीर्थी पडला त्यावेळी त्याला शेवटचा जो पगार असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला पेन्शन म्हणून दिली जाईल. 350 वर्षापूर्वी अडीशेरी नावाची एक योजना बनवली महाराजांनी. संकटग्रस्त कुटुंबांना दर महिन्याला 2.5 शेर धान्य दिलं जायचं. एखादा सैनिक जायबंदी झाला, जखमी झाला, पाय तुटलाय, हात, अशांना सुद्धा आजीवन पेन्शन सुरू आहे महाराजांची. 350 वर्षापूर्वी हा राजा हे सगळं करून ठेवतोय. सगळं. ह्या नुसत्या लढाया नाही आहेत, जीवन मूल्य प्रस्थापित करण्यासाठी महाराजांनी केलेला हा संग्राम आहे सगळ्यात महत्वाचा. निर्धार काय गोष्ट असते. स्वराज्य उभा केलं महाराजांनी. 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणावर फक्त युद्ध खेळण्यात गेली. या 10 वर्षाच्या धामधुमीच्या रणांगण युद्धातनं स्वराज्य उभा राहिलं. मग उरलेली 30 वर्ष महाराज स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी खर्ची घालतायत. स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य, माझं राज्य निर्माण झालं. अरे पण हे तुझं राज्य सुराज्य आहे का. सुराज्य लोककल्याणकारी, लोकहिताचं राज्य. 30 वर्ष खर्च केलीत महाराजांनी हे सुराज्य उभं. का माणसं मरतायत, का तर हे सुराज्य आहे, हे टिकलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. हा सगळ्यात विषय महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे ते हे वैशिष्ट्यपूर्ण. माणसं त्यासाठी झोंजतायत, लढतायत, मारतायत.
मिर्झा राजा जयसिंह आलाय, सगळे नापास. औरंगजेबानं राजपूत मिर्झा राजा जयसिंग महाराजांवर चाल करून पाठवला. शाहिस्ता खान 1.25 लाखाच्या फौजनीशी आलाय. 1.25 लाख. शिवाजी महाराज कुठं आहेत त्यावेळी? पन्हाळगडावर कैद येत आहेत. सिद्धी जव्हरच्या 65,000च्या अजगराच्या विळख्यात आहेत. आणि त्याच वेळी पुण्यात शाहिस्ता खान आलाय. 1.25 लाखाची फौज म्हणजे महाराष्ट्राच्या उरावर एकाच वेळी 1,95,000ची फौज आहे आणि राजा कैदेत. काय अवस्था झाली असेल स्वराज्याची, रयतेची. आता कोण वाली, आता कोण बघणार आमच्याकडं, आता आमचं काय होणार, सगळी रडारड. नाही, शाहिस्ता खान पुण्यात आला आणि पुणे परिसरातल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या रानातली उभी पिकं जाळून टाकली. का? शाहिस्ता खानाच्या सैन्याला धान्य मिळता कामा नये आणि शाहिस्ता खानाच्या घोड्याला चारा मिळता कामा नये. कुणी सांगितलं नव्हतं. नगरपालिकेनं नोटीस नव्हती काढली, कृपया मास्क पहने, अपने हात सॅनिटाईज करते रहे. अजिबात नाही सांगितलं. हे स्वतःहून केलं लोकांनी. का? शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठी क्रांती केली. पूर्वीचं सैन्य राजासाठी लढायचं, बदललं. सैन्य राज्यासाठी लढेल. राजा असू दे नसू दे, ते चिरंतन लढत राहील ते राज्यासाठी. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या पश्चात 27 वर्ष राजाशिवाय प्रजा झुंजत राहिली आहे. जगाच्या इतिहासातला पहिला इतिहास आहे. राजाच नाहीये. महाराजांची दूरदृष्टी काय आहे? तुम्हाला माहिती आहे, महाराजांचं बजेट होतं आणि महाराजांनी या बजेटमध्ये महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांसाठी 2.5 लाख होणांची तरतूद करून ठेवली. गडकिल्ल्यांसाठी. आता 2.5 लाख होन, एका होनची किंमत आहे 4.25 रुपये, म्हणजे 2.5 लाख होण्याची किंमत झाली 7.5 लाख रुपये. त्या काळात महाराज गडकोटांच्या व्यवस्थेसाठी 7.5 लाखाची बजेटमध्ये तरतूद करून ठेवतायत. मंत्र्यांनी विचारलं, महाराज 7.5 लाख रुपये एवढा खर्च? महाराज म्हणले, हा खर्च नाहीये, ही गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक आहे. कशी गुंतवणूक? महाराजांना माहिती आहे, आज ना उद्या औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून येणार आणि तो येणारच होता. तत्पूर्वी त्यांनी या शाहिस्ता खानाला पाठवलंय 1.25 लाखाच्या फौजनीशी. अहो, बांधावरचं 13-14 वर्षाचं पोरग सुद्धा सावध आहे. राजा कैदेत आहे, सैन्य नाही, पण राज्याची जबाबदारी माझी असं म्हणते बांधावर उभा आहे. एक अनोळखी घोडेस्वार येताना दिसला आणि बांधावरचं पोरग ताडकन उडी मारून त्याच्या पुढे उभा राहिलं. कोण? तो घोडेस्वार आहे. चल हट रे, खबरदार, जर टाच मारून याल पुढे, चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. काय जिगर पेरली महाराजांनी. 13-14 वर्षाच्या पोराच्या उरात माझं राज्य आहे, ते राखायची जबाबदारी माझी आहे. हे महाराजांनी केलं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण दगड मारतो का? आणि रस्त्यावरची एकतरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? का हो? घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी ते केलं. बांधावरचं पोरग सुद्धा तयार आहे, तत्पर आहे. वैतागला शाहिस्ता खान. 1.25 लाखाची फौज, पण जिंकताच येईना काही. बोलवली बैठक सगळ्या सरदारांची. क्या किया जाए? एक सरदार म्हणाला, हुजूर, इन मराठों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़किले लेते हैं, मराठे खुद ब खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. आणि पटलं शाहिस्ता खानाला, सही बात, यही करेंगे. ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता हो? म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. मग एकाने सांगितलं, हुजूर, एक किल्ला आहे. कौन सा? पुणे नाशिक महामार्गावरचा संग्राम दुर्ग. हुजूर, चाकणचा किल्लाही म्हणतात त्याला. असा है. मराठे कितने हैं? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. ठरलं शाहिस्ता खानाच.
अवघे 350 मराठे असलेला, तोपा शिबंदी बजवेत अजिबात नसलेला तो चाकणचा किल्ला घ्यायचा आणि शाहिस्ता खान निघाला. 21,000ची फौज घेऊन निघाला. आता मराठे किती आहेत? 350. शाहिस्ता खान फौज किती घेऊन आलाय? 1.25 लाख. पण घेऊन किती निघालाय? 21,000. 21,000च का? सगळीच घेऊन जायचं ना, चला येऊ फिरून. 21,000च का? तुम्ही कधी पुण्याला येता जाता नाशिक मार्गे गेला, हायवेलाच आहे चाकणचा किल्ला. भुईकोट आहे, भुईकोट जमिनीवरचा. चोहोबाजूनी पाण्याचा खंदक आहे, 35 फूट खोल आणि 35 फूट रुंद. म्हणजे किल्ल्यात आत जायचं झालं तर त्या खंदकावर पूल टाकायचा, मग आत बाहेर करायचं. किल्ला एवढा मोठा आहे की त्यात 21,000 सैन्यानं नीट उभा राहायचं म्हटलं तरी जागा पुरायची नाही. एवढासा छोटासा किल्ला, अवघे 350 मराठे, आणि तो जिंकायला हा 21,000ची फौज घेऊन आलाय. शाहिस्ता खानाचं सैन्य आलं. बघता बघता चाकणच्या किल्ल्याला वेढा पडला. चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, त्याने 21,000चा सेना सागर बघितला. दुसरा कोणी असता तर म्हटला असता चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण फिरंगोजी हटला नाही. ही उभा राहायची जी जिगर आहे ना, ती जिगर पेरली महाराजांनी. पण शाहिस्ता खान येतोय कळताच फिरंगोजीने त्या खंदकावरचा पूल उचलून आत घेतलेला. आता खंदक मोकळा, खंदकात मगरी साप जनावर आत जाताच येईना. शाहिस्ता खान आला खरा, पण किल्ल्याच्या बाहेरच. आता मराठे बाहेर येईनात, शाहिस्ता खानला आत जाता येईना. आठवडा असाच गेला. शाहिस्ता खानला काही कळेना, क्या किया जाए. ये मराठे सामने नहीं आते, हमें अंदर नहीं आने देते. सामने नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे? लड़ेंगे ही नहीं तो जीतेंगे कैसे? 15 दिवस झाले काय करताच येईना. त्याला वाटलं आज ना उद्या धान्य संपेल, किल्ल्यातलं पाणी संपेल, मग तर मराठे बाहेर येतील. पण त्याला कुठं माहिती आहे, पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात मराठे. मरतील पण भगवा फडकावत ठेवतात मराठे. वैतागला शाहिस्ता खान. क्या किया जाए? बोलावली बैठक सगळ्या सरदारांची. तरबियत खान नावाचा तोफखाना प्रमुख, तो बोला हुजूर ऐसा करते हैं, ये मराठे सामने नहीं आते. 21 तोफे हमारे पास है, सीधा गोलाबार चढ़ करे तोप मारा शुरू करेंगे. आधे घंटे का काम है, किला कब्जे में आ जाएगा. आणि पटलं शाहिस्ता खानाला. 21 बुलंद तोफा. त्याने तरबियतला सांगितलं, तरबियत तयारी करो, कल सुबह तोप मारा शुरू करेंगे. आता झालं. शाहिस्ता खान त्या रात्री निवांत झोपला. उद्या सकाळी किल्ला ताब्यात येतोय. अर्ध्या तासात किल्ला ढासळतोय. निवांत झोपला. आणि बरोबर त्याच रात्री 1-1:30च्या सुमारास मराठ्यांनी अलगद त्या खांदकावर पूल टाकला. 101 मराठे किल्ल्यातनं बाहेर पडले आणि सरळ झोपल्या शाहिस्ता खानाच्या शामेरात घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश किंकाळ्या आल्या. रक्ताच्या चिरकांना मुर्द्यांचं डेक प्रतांचं काच यात्रांचा अल्ला कल्लोळ उडाला. शाहिस्ता खान खरबडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर. कौन थे? मराठे हुजूर. कहां गए? निकल गए हुजूर. संतापला शाहिस्ता खान. सीधा हमारे डेरे पर छापा, शपकुट रात छापा, तरबेत खा, तोफे लगाओ, अभी क्या अभी. आता रात्रीचे 2 वाजलेत आणि शाहिस्ता खान सांगतोय तोफे लगाओ अभी क्या अभी. तरबियत खान म्हटला हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे. सुबह तक राह देखते हैं. सरपटला वैतागला. पण ठरलं होतं त्याचं आता सोडायचं नाही. आता किल्ला ताब्यात घ्यायचा, तोप मारा. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाहिस्ता खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 21 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या. दारुगोळा ठसून भरलाय. वातान बाहेर काढलीये. आता शाहिस्ता खानाची इशारा झाली की वातान पेटवायची आणि तोप मारा चालू. आणि बघता बघता शाहिस्ता खानाची इशारा झाली. तरबियत खान पेटती मशाल घेऊन पुढे झाला आणि तोफेची वातान पेटवणार. त्याच वेळी गडावरूनच आवाज आला, धडाम धूम. एक तोफेचा गोळा सू येताना दिसला त्यांच्याच दिशेनं. तसा तरबियत खान कडाडला. तोफे पिचेलो, तोफे पिचेलो. त्या शाहिस्ता खानला सुचायचं बंद झालं. क्या 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 हुआ? हुजूर मरहट्टों ने गोला बारिश कर दी है. आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोप खाना नाकामयाब हुजूर. त्या शाहिस्ता खानाला काही कळे ना. पण त्याने विचारलं, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना? तोफा नव्हत्या मराठ्यांकडे मग? तसा तरबियत खान म्हटला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होता. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात. त्याला आतून जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक ठीक,
तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला? तसा तरबियत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला टाकलेला? आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, मराठे परिस्थितीशी लढत बसले. हे लक्षात घ्या. हे नाही ते नाही कसं करू जमेल, अजिबात नाही. ते हल्ली बिघडलं. ते कोणतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. वैतागला शाइस्ता खान. समोरासमोर लढाई नाही, तोफा नाप कामयाब किया तो क्या किया जाए. बोलाली परत बैठक. आता अशी एखादी बैठक बसली की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतं, ते तिसरंच काहीतरी काढतं. म्हणजे मी कायम सांगतो, गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढं हे. आणि हे असतातच तिरके. शाइस्ता खानने विचारलं क्या किया जाए, नेमकं तिरका उठलं. हुजूर ऐसा करते हैं. बोलो हुजूर, जमी के अंदर से हमला करते हैं. आता त्याने सांगितलं चेष्टेत, शाइस्ता खाननं घेतलं सिरियस. सही बात बोला तू, ऐसा ही करेंगे. आणि आता काय त्यापुढे पर्याय नव्हता हो. समोरासमोर वर जमिनीवरनं लढाई नाही, तोफा नाकामयाब. आता पर्याय काय, जमिनी खालूनच काहीतरी केलं पाहिजे. शाइस्ता खाननं योजना आखली. कौतुक करावं लागेल त्याच. त्याने एका प्रचंड मोठ्या शॅम्यानामध्ये भुयार काढायला सुरुवात केली. योजना अशी की भुयार काढत खाली जायचं आणि चाकणच्या किल्ल्याच्या उत्तरेच्या बुरुजाखाली ते भुयार न्यायचं आणि त्या बुरुजाखाली दारुगोळा ठासून मारायचा, सुरुंग पेरायचा आणि सरळ द्यायचा उडवून. त्या स्फोटानं तो बुरुज ढासळेल. त्या बुरुजाची दगड मातीच्या खणकात पडतील. खणकात आपोआप वाट तयार होईल. आपला 1000 सैन्य तयारच ठेवायचं. वाट तयार झाली की सैन्य आत घुसेल. 200-300 मराठे कापून काढतील आणि किल्ला कब्जात घेतील. काम चालू झालं. भुयार काढायचंय. आता ते काय 2-4 उंदरं एखादं मांजर जावं असं नाही भुयार. 4-5 माणसं गेली पाहिजेत. बरं ते ठीक आहे ना, वरून खाली जाता येईल हो. बरं ते आडवं जायचंय. मग निघाला काढत, मध्येच वरचा धब दिशी पडलं तर. बरं निघाला भुयार काढत, मध्येच एखादा दगड लागला, हा घ्या डावीकडं. बरं परत एखादा खडक लागला, हा घ्या उजवीकडं. नाही हो, सरळ जायचंय. आणि सगळ्यात पुढे धोका काय, पुढे 35 फूट खोल खंदक आहे. हे भुयार काढत जातील आणि सरळ खंदकात जाऊन पडतील. म्हणजे भुयार असं काढायचं आहे की 35 फूट खोल खंदक वरच्या वर राहिला पाहिजे, पाणी वरच्या वर राहिलं पाहिजे आणि भुयार त्याच्या खालून अलवार गेलं पाहिजे. आणि केलं. 21 जूनला सुरुवात झाली. 14 ऑगस्ट 1660 रात्रीच्या 1 वाजता भुयार काढून पूर्ण झालं. मराठ्यांना कल्पना नाही मृत्यू आपल्या पायाखालनं चालत येतोय, अजिबात नाही. 1 वाजता शाइस्ता खानाच्या फौजेनं दारुगोळा ठासून भरला. उत्तरेच्या बुरुजाखाली भुयारात सुरुंग पेरला. शाइस्ता खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. आपलं 1000 सैन्य त्यांनी त्या उत्तरेच्या बुरुजाच्या दिशेने उभा केलं. त्यांना सांगितलं आता काही वेळात स्फोट होईल, तो बुरुज ढासळेल, दगड माती खणकात पडतील, खिंड तयार होईल. तयार झाली की आत घुसा, मराठे कापून काढून किल्ल्याचा दरवाजा उघडा. 1000 सैन्य उभा राहिलं. शाइस्ता खानाची इशारा झाली आणि सुरुंगाची वातान पेटवली. थोय 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 करत सुरुंग पेटत गेला. धम धम एक प्रचंड मोठा स्फोट झाला. उत्तरेचा बुरुज ढासळला. त्याच्यावरचे 50-60 मराठे त्या ढेगाराखाली गाडले गेले. खणकात वाट तयार झाली आणि शाइस्ता खानचं 1000 सैन्य त्या उत्तरेच्या बुरुजाच्या खिंडीत आत घुसलं. पाहतोय तो काय, फिरंगोजी नरसाळा दोन्ही हातात समशेर घेऊन उभाच आहे. झुंज चालू झाली. बेपॉम धुमचक्री कडडत होता फिरंगोजी. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. शास्ता खा, तुला भाजायला वेळ नाही लागणार. झुंज सुरू राहिली.
शाहिस्ता खानला वाटलं 50-60 मराठे ढेकऱ्याखालीच गाडले गेलेत, उरले 250-300 सहज माझे 1000 सैनिक कापून काढतील, अर्ध्या तासात गडाचे महादरवाजे उघडले जातील. तो गडाच्या महादरवाज्याच्या पुढ्यातच आहे. पण तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, पहाटेचे 6 वाजले, 7 वाजले, गडाचे दरवाजे उघडले जाईनात. शाहिस्ता खानाला काय कळे ना, हे 1000 काय जाऊन झोपले काय? त्याने आपल्या 800 सैनिकांना सांगितलं, जाऊन बघा 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 ते काय करतायत. शाहिस्ता खानाचं ताज्या दमाचं 800 सैन्य त्या उत्तरेच्या बुर्जाकडे गेलं. बघताय तो काय, रात्रभर लढून 250 मराठ्यांनी शाहिस्ता खानाचे 900 लोक कापून काढले होते. त्यांचे खिंडीत मुर्दे पसरलेले आणि दोन्ही हातात चमचे घेऊन फिरंगोजी झुंजतच होता. पुन्हा एकदा झुंज चालू झाली बेभान. पण रात्रभर लढून बळ तोकडं पडला. शाहिस्ता खानचा एक सैनिक नजर चुकून आत घुसला. त्याने गडाचे महादरवाजे उघडले आणि शाही हत्तीच्या अंबारीत बसला शाहिस्ता खा किल्ल्यात प्रवेश करता झाला. पाहतोय तो काय, हा फिरंगोजी झुंजतोय, बेफाम झुंजतोय. त्याचं ते शौर्य बघितलं, चकित झाला शाहिस्ता खान. चित्रसेन नावाचा त्याचा सरदार होता, त्याला सांगितलं जा जा जा, थांबव थांबव त्याला. चित्रसेन पुढे गेला, रोको रोको जंग रोको, हुजूर कह रहे जंग रोको. आणि फिरंगोजीची सरसरती शमशेर थांबली. तोपर्यंत शाही हत्तीच्या अंबारीत बसला शाहिस्ता खा फिरंगोजीच्या पुढ्यात आला. म्हणाला, अरे काय लढतोस तू, काय तुझी बहादुरी, काय हे तुझं शौर्य. अरे पण किल्ला आम्ही घेतलाच आहे, आता उगा कशाला जान घालवतोस. त्यापेक्षा ये आमच्याकडं, बादशाह जागीर देतील. आणि कडाडला फिरंगोजी, माझ्या राजानं मला काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं. मराठे तुटतील, फुटतील कुठले हात. त्याचा तो करारात जबाब ऐकला आणि शाहिस्ता खा वरमला. पण म्हणाला, जा बिंधोक जा, मी कदर करतो तुझ्या शौर्याची. जा, माझा कुठलाही सरदार सैनिक तुला अडवणार नाही. जा बिंधोक जा, आणि जाताना तुला इथून जे जे हवं आहे ते ते घेऊन जा. जा. आणि माझा फिरंगोजी वळाला. भरल्या डोळ्यानं जड अंतकरणानं निघाला. मेल्या सैनिकांची प्रेत त्याने आपल्या खांद्यावर टाकली. जड पावलाने आणि थरथरत्या हाताने बुर्जावर फडफडता भगवा त्याने खाली घेतला. आणि भरल्या काळजानं फिरंगोजीनं गड सोडला. 15 ऑगस्ट 1660 सकाळी 10 वाजता फिरंगोजी गडाबाहेर पडला. मग शाहिस्ता खानानं चाकणचा किल्ला नीट निहाळायला निरखायला सुरुवात केली. आणि सगळा किल्ला बघितल्यावर शाहिस्ता खान म्हणाला, मराठे ह्या किल्ल्यासाठी लढत होते, रात्रभर या किल्ल्यासाठी झुंजत होते. 200 मराठ्यांनी या किल्ल्यासाठी जीव घालवलाय, या किल्ल्यासाठी लढतायत ते. काय आहे किल्ल्यात, काय आहे? 4 भिंताड आणि 2 बुरुंज. मराठे या 2 बुरुंज आणि 4 भिंताडासाठी लढत होते. शाहिस्ता खानाला कळलं नाही, शाहिस्ता खानाला कळणारही नाही. ते बुरुंज नव्हते, ते मराठ्यांच्या स्वाभिमानाचे चिरेबंदी अलौकिक अलंकार होते. ती भिताड नव्हती, पारतंत्र्य रोखून धरणारी स्वातंत्र्याची ती धगधगती ज्वाला होती. हो, मराठे लढत होते. 2 बुरुंज आणि 4 भिंताड नव्हे, त्या बुरुजावर फडफडत्या भगव्यासाठी लढत होते आणि भगव्यासाठी मरायलाही तयार होते. शाहिस्ता खानाला ते कळणार नव्हतं. फिरंगोजी इकडून निघाला. तिकडून पन्हाळ्यावरनं निसटलेले राजे विशाळगडावर थांबून आता रायगडावर आले होते. आणि हा फिरंगोजी आता महाराजांकडे रायगडावर पोहोचला होता. महाराजांच्या सामने जड पावलांनी जड अंतकरणाने फिरंगोजी उभा राहिला. महाराजांना म्हणाला, राज, म्या कमनशिबानं कोट गमावला. राज, म्या कमनशिबानं कोट गमावला. काय सांगतोय फिरंगोजी? राजांना सगळं कळालंच आहे, किल्ला गेलाय, शाहिस्ता खान घेऊन गेलाय.
पण फिरंगोची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतोय. म्या 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 कमनशिब्यानं कोट गमावला राज. फिरंगोजी असं नाही म्हणत, काय राजे एवढ्या वेळ तुम्हाला सांगितलं आमचे 300च आहे, त्यांचे 21,000, कसं काय लढणार, माणसं पाठवा, तुम्ही काय लक्ष द्यायला तयार नाही, दमलं तेवढं झालं, केलो आलो. अजिबात नाही, सगळी जबाबदारी स्वतःवर. म्या कमनशिब्यानं कोट गमावला राज. म्या कमनशिब्यानं राजे सरदेशी खाली उतरले, फिरंगोजीला कडकडून मिठी मारली. फिरंगोजी काय झुंजलात, वाह बहुत खूप. पण तरी फिरंगोजी म्हणतोय, नाही राज, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. मग मात्र राजे फिरंगोजीची पाठ थोपटत म्हणाले, फिरंगोजी फार दिलास नका लावून घेऊ. अहो शाहिस्ता खा, तो तर 2 दिवसाचा पाहुणा. आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काय किल्ला बरोबर घेऊन जाईल, आपण परवा परत घेऊ. आपल्या मावळ्याला प्रोत्साहन कसं द्यावं हे शिवरायांकडनं शिकावं. महाराज असं नाही म्हटले, हा दिलं होतं ना एकदा तिकीट, आता संपला विषय, आता नाही. कसं बळ वाढवतायत. अहो शाहिस्ता खातो तर 2 दिवसाचा पाहुणा. आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काय किल्ला बरोबर घेऊन जाईल, आपण परवा परत घेऊ. आणि तसंच झालं ना हो. शाहिस्ता खानाची पाठ वळाली आणि मराठ्यांनी किल्ला परत ताब्यात घेतला. हे प्रोत्साहन, हे प्रोत्साहन. या कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात मला महाराजांचं सतत हे वाक्य आठवत होतं. कोरोना तो तर 2 दिवसाचा पाहुणा. आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काय उरातली जिद्द घेऊन जाईल, परवा आपलं विश्व आपण पुन्हा उभा करू. ही प्रेरणा, हे प्रोत्साहन अलौकिक आहे. महाराजांनी जे दिलंय ते अलौकिक. पण या शाहिस्ता खानाला कळालं, एक किल्ला घ्यायला किती वक्त लागतो. 56 दिवसात 900 माणसं मारली गेली शाहिस्ता खानाची. तेव्हा एवढासा चाकणचा किल्ला 300 मराठ्यांचा घेता आला. बजेटमध्ये महाराजांनी 7.5 लाख तरतूद केली याच किल्ल्यावर. का? महाराज म्हणतायत, माझा एक किल्ला 1 वर्ष लढला पाहिजे. आज ना उद्या औरंगजेब येणार. तो आता येईल, महिन्यानं येईल, 10 महिन्यानं येईल, वर्षानं येईल, 5 वर्षानं येईल, माझ्या मृत्यूनंतर येईल, पण तो येणार. आणि तो ज्यावेळी येईल, स्वराज्यात आज मितीस 360 किल्ले आहेत. माझा एक किल्ला 1 वर्ष लढला तर औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला 360 वर्ष लागतील. उमर गुजरून जाईल त्याची स्वराज्य जिंकायला. काय नियोजन आहे, काय दूरदृष्टी आहे. पण एवढ्या नियोजन करून थांबले नाही ते. कदाचित औरंगजेब हेही सवाई नियोजन करेल, महाराष्ट्रातले किल्ले जिंकेल. काय केलंय माहिती आहे? तुमच्यातल्या एखाद्याला जर सांगितलं जरा एकटा चेन्नईला जाऊन ये, किती जण जातील हो आमचे. त्या काळात महाराज तामिळनाडूमध्ये गेलेत, वेल्लोरचा किल्ला जिंकलाय. तामिळनाडूमध्ये शुद्ध मराठी नाव असलेले 2 किल्ले महाराजांनी बांधलेत, साजरा आणि गोजरा. आणखीन एक किल्ला आहे तिथं, जिंजीचा. किल्ला म्हणण्यापेक्षा 3 डोंगरांचा मिळून किल्ला आहे, रायगिरी, कृष्णगिरी, चंद्रगिरी. 40,000ची फौज घेऊन गेलेत महाराज. जिंजीचा किल्ला घ्यायचा आहे. किल्ला बघितला महाराजांच्या लक्षात आलं, हा किल्ला घ्यायला 2.5-3 महिने तरी जातील. म्हणजे 40,000 सैनिकांचा 2.5-3 महिन्याचा खर्च आणि शिवाय 2.5-3 महिन्याचा वेळ. टाइम मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिकल मॅनेजमेंट. महाराजांनी 3राच पर्याय काढला. जिंजीच्या किल्लेदाराला 50,000 रुपये दिले आणि किल्ला विकतच घेतला. वेळही वाचवला, पैसाही वाचवला. महाराजांनी रचना काय केली आहे? आज ना उद्या औरंगजेब येणार. तो ज्यावेळी येईल, तो दिल्लीतनं कुठं येईल? पश्चिम किनाऱ्यावर रायगड. भले त्यांनी 360 किल्ले जिंकले तरी स्वराज्याचा शेवटचा किल्ला घ्यायला त्याला कुठे जायला लागेल? तामिळनाड, जिंजीला. तोपर्यंत त्याला स्वराज्य जिंकलं असं म्हणता येणार नाही. आणि बघा, नाशिक जिल्ह्यातल्या रामसेजनच 5 वर्ष झुंजावलंय औरंगजेबाला. 5 वर्ष नाही घेता आला त्याला. 5 वर्षात शक्यच नाही झालं त्याला. पण ज्यावेळी संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, जुल्फिकार खानानं रायगडाला वेढा टाकला, त्यावेळी राजाराम महाराज तिथून निसटले आणि ते जिंजीला जाऊन थांबले.
1689 ते 1698 ही 9 वर्ष राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात होते. याच जिंजीच्या किल्ल्यानं मराठ्यांचा राजा वाचवला, मराठ्यांचं राज्य वाचवलं. मग आम्हाला कळतं की महाराजांनी का म्हणून जिंजी विकत घेतला. 7.5 लाख रुपये इथल्या किल्ल्याचे, 50,000 ते 8 लाख रुपयाच्या बळावर शिवाजी महाराजांनी काय केलंय माहितीये. पुढची गोष्ट सांगतो. आग्र्यात औरंगजेब निघाला त्यावेळी प्रत्येक मोगल बादशाचा स्वतःचा खजिना असायचा. औरंगजेब येताना स्वतःचा खजिना घेऊन आला, पण स्वराज्याचे किल्ले जिंकता जिंकता औरंगजेबाचा सगळा खजिना संपला. मग त्यांनी शहाजहानचा खजिना मागवला. मग हे किल्ले लगता स्वराज्याची लढताना शहाजहानचाही खजिना संपला. मग त्यांनी जहांगीरचा खजिना मागवला. स्वराज्याशी लढताना जहांगीरचाही खजाना संपला. मग त्यांनी अकबराचा खजिना मागवला. इथं लढता लढता महाराष्ट्रात अकबराचाही खजाना संपला. मग त्यांनी बाबरचा खजाना मागवला. बाबरचाही खजाना संपला. महाराष्ट्र जिंकता आलाच नाही. राजाशिवाय प्रजा लढत राहिली. दख्खन जिंकायला आलेला औरंगजेब स्वतःला गाडण्यासाठी 3.5 हात जमीन घेऊन अखेर इथंच शांत झाला. दिल्लीला त्याला परत जाताच आलं नाही. पण त्याच्याही पेक्षा पुढची गोष्ट, त्याच्याही पेक्षा स्वराज्य जिंकायला औरंगजेब, स्वराज्य तर त्याला जिंकता आलंच नाही, पण शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनामुळे, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 80 वर्षात हिंदुस्थानवर राज्य करणारी मुघल सल्तनतच संपून गेली. का? प्रचंड आर्थिक तुटवडा. मोगल सल्तनतीचा सगळा खजिना महाराजांचे 360 किल्ले जिंकण्यातच संपला. हिंदुस्थानचं राज्य राखायला मोगलांकडे खजिनाच राहिला नाही. हे महाराजांचं दूरदृष्टीत्व. जे दख्खन जिंकता नाही आला, पण दिल्लीचं तख्त राखायला मराठा शिलेदारच गेला. 18 वर्ष दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकत होता आणि महादजी शिंदे दिल्लीचा रक्षक म्हणून तिथं उभा होता. हे का झालं? निवळ महाराजांची दूरदृष्टी आणि महाराजांचं व्यवस्थापन. हे राज्य पराभूत होणार नाही, पण जे पराभूत करायला आले ते संपल्याशिवाय राहणार नाहीत. इतकं विलक्षण नियोजन. महत्वाकांक्षा ठेवायला हवी जी महाराजांनी ठेवली. ॲबे करे नावाचा एक फ्रेंच अधिकारी चौलच्या शिवाजी महाराजांच्या कार्यालयात गेला. त्यावेळी त्यांनी तिथल्या शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारलं, तुमच्या शिवाजी महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि तो शिवाजी महाराजांचा अधिकारी म्हणाला, सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत, अहद काश्मीर पासून तहद कन्याकुमारी पर्यंत अखंड स्वराज्य निर्माण करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा. काय महत्वाकांक्षा. त्या शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत. शिवाजी महाराजांचं नियोजन, शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन, शिवाजी महाराजांचा सकारात्मक दृष्टिकोन, शिवाजी महाराजांची जिद्द, शिवाजी महाराजांचा चिवटपणा, शिवाजी महाराजांचं सातत्य, शिवाजी महाराजांची विज्ञान दृष्टी, शिवाजी महाराजांचं अलौकिक अखंड कष्ट करण्याचं सामर्थ्य, या सगळ्या गुणांच्या बळावर आपण जग जिंकू शकतो. ती सुरुवात इथून करूया. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनच्या या एकीनं